म्हणजे झुंडशाहीच्या जोरावर ओबीसीचं तुम्हाला सगळं अस्तित्व संपवायचंय. आम्हाला नोकऱ्या नाही मिळवून द्यायच्या, आम्हाला ऍडमिशन नाही ठेवायची, आम्हाला कुठं राजकीय प्रतिनिधित्व नाही मिळवून द्यायचं. आणि हे सगळं जे चाललंय ना, हे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये 34,000 जागा आम्ही त्या आमचं काय जे कष्ट करून आम्ही त्या परत आणल्यात आणि त्या जागा हडपायला हे सगळं चाललेलं आहे. आणि एकच 2 नेत्यांना टार्गेट करायचं, तर याच्यामध्ये नक्कीच सरकारमधील जे काय मंत्री आहेत फडणवीस विरोधी किंवा कुठल्या तरी प्रस्थापित समाजाचं परत सरकारवर हे आणायचं, यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मनोज जरांगे फक्त एक हा भावलाय. तर आमचं म्हणणं आहे, तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ, पण ओबीसीला जर धक्का लागला ह्या अडाणी मनोज जरांगेच्या धमक्याच्या ह्याला घाबरून जर मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने हे असं काय कुठले GR काढले आणि ओबीसी मध्ये घुसखोरीचं काय कट कारस्थान याच्या माध्यमातून जर मार्गी लागलं, तर आम्ही तिथं जाऊन त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर मंत्रालयासमोर आत्मदहन करू. आम्हाला तोच पर्याय आहे. एवढी मोठी हा जो झुंडशाही, एवढा अन्याय, एवढा आज मुख्यमंत्री घाबरतात ते बोलायला. आणि सगळे जे नेते येतात ते राज्यातले, तर मुख्यमंत्र्यांच्या आईला कोण काय बोललं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना असं काय बोलू नका हे असं म्हणताय. अरे पण एक तरी आमचा ओबीसीचा पण नालायक आहेत सगळे. कुठे गेले ते आमचे ओबीसीचे आमदार? त्यांना पण बुटाडाने मारलं पाहिजे. हे सगळे आमदार बेकायदेशीर मागणीला त्याला सपोर्ट करतात, ते बोर्ड लावतात, ते होर्डिंग लावतात ते. आणि आमचं ओबीसीचा आमदार एक पण म्हणत नाही ओबीसीला धक्का लावू नका म्हणून. जे काय बोलतात ते मनोज जरांगेच्या विरोधात, ते फक्त एकच बोलतात ते की मुख्यमंत्र्यांना वाईट बोलू नका. हे काय, ही कसली लोकशाही? त्यामुळं ह्या मनोज जरांगेवर ह्या आता जो नवीन कायदा केलाय ना महाराष्ट्र सरकारने, ह्या कायदा लावणार आहे का तुम्ही? राष्ट्रीय सुरक्षा कायदा. हे सगळे ह्याच्या ज्या कारवाया ह्या धमक्या आहेत ना, की आम्ही एवढे, पोलीस केवढे, हे सगळं नक्षलवादी कारस्थान आहे ना. हा नक्षलवादी व्हायच्या मार्गावर आहे. याच्या आधी महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, कुणी साधी एखादी कविता केली, एखादं नाट्य बसवलं तर त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली 3-3 वर्ष अडकवलंय. अहो हा तर डायरेक्ट तिथं चॅलेंज करतो व्यवस्थेला, सरकार उलथून टाकल म्हणतोय. मग त्याच्या गळ्यात कायद्याचा पट्टा बांधणारा आहात का नाही हा सवाल आहे. आणि एवढी हतबलता आम्ही महाराष्ट्रातली तब्बल 6,56,00,000 ओबीसी बघतोय. आज जर ते तुम्हाला जर मनोज जरांगे आवरत नसतील, तर उद्या उठून मुंबईत आल्यानंतर गावगाड्यामध्ये आम्हाला घरातनं बाहेर काढतील. तर यामुळं महाराष्ट्र पेटून देऊ नका. आता गणेशोत्सव आहे, मुंबई आर्थिक राजधानी आहे. ह्या जरांगेला कायदा आत्ता दाखवा, नाहीतर महाराष्ट्र एक इतिहास लिहिल की एक आडानचोट माणूस त्याच्या समाजाच्या आणि जे कोण त्याचे बोलवती धनी आहेत ह्या सगळ्या यंत्रणेच्या जोरावर त्यांनी सरकारला लोळवलं. हा पायंडा पडून देऊ नका. कुठंतरी कायद्याचं राज्य आहे, म्हणून काहीतरी कायद्याची भूमिका घ्या. आणि जर आम्हाला यातनं धोका झाला तर आम्ही पण पेटून उठू. एकच आहे की आमचे जे कोण ओबीसीचे आमदार असतील हे फक्त हातबल आणि स्वार्थी भूमिका घेतात, त्यांना तर नक्कीच आम्ही त्यांना जाब विचारू. पण आम्ही आता आमच्या सहन करण्याच्या पलीकडे झालं. फक्त भुजबळ साहेब या संदर्भामध्ये बोलतात, ते आमच्यातले 1-2 नेते हाके बोलले, वाघमारे बोलले की त्यांच्यावर तुटून पडलं जातंय. हे सगळं महाराष्ट्र बघतोय. त्यामुळं एवढा मोठा अन्याय आमच्यावर होऊन देऊ नका. एक मी 2च मिनिटं बोलतो. खरं तर विषय असा आहे ना की या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत आणि भारतीय जनता पार्टीने कायम सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा DNA जो आहे तो ओबीसी आहे. आता विषय असा आहे, खरं तर मला मनोज जरांगे यांची मागणीच कळलेली नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ते राहतात महाराष्ट्रात, सांगतात हैदराबादचं गॅझेट लागू करा, सांगतात मराठी कुणबी आहे आणि मोर्चा काढतात मराठा आरक्षणासाठी. मग जर तुम्ही कुणबी आहे तर तू मराठा आरक्षणाचा मोर्चा का काढतो बाबा? मराठे करतील ना. तू कुणबी आहेस ना, तू कुणबी समाजाचं बघ ना. मग तुला म्हणायचंय काय? तर अशा पद्धतीने ना हे महाराष्ट्राची सगळी
आर्थिक घडी जी आहे ती बिघडवण्याचं काम मनोज जरांगे करतोय, जो महाराष्ट्र शांतीत सुखात सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने नांदत आहेत, हे सगळं बिघडवण्याचं काम या मनोज जरांगेच्या रॅलीनी होईल. आम्हाला असं वाटतं सरकारने त्याला रॅली काढून देऊ नये, कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस उपोषण झालं होतं, आंदोलन झालं होतं, त्यावेळेस महाराष्ट्राने अतिशय मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तोडफोड, हिंसा बघितली होती. त्यावेळेस मनोज जरांगे हे रात्री अपरात्री सभा घेत होते, 1:30-2 वाजता सभा चालूत होते. आपण पुण्यामध्ये आहात, गणेशोत्सवात आहात. गणेशोत्सव काळामध्ये आपल्याला माहिती, स्पीकर 10 नंतर चालू झालं तर पुण्यात येऊन खटले भरतात मंडळाच्या कार्यकर्त्यांवर. धर्माचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आम्हाला सार्वजनिकरित्या दिले जात नाही, तिथं अडवणूक होती. त्यावेळेस आम्ही शांततेत, ठीक आहे, कायद्याचं राज्य आहे. मग मनोज जरांगे ज्यावेळेस सभा घेत होता, रात्री अपरात्री पहाटे 3, 4, 5 पर्यंत सभा चालायच्या, त्यावेळेस का नाही गुन्हे दाखल झाले? आज महाराष्ट्र सरकारला माझं विचारणं आहे की त्यावेळेस तुम्ही ओबीसी समाजाला आश्वासन दिलं होतं की ही जी हिंसा झाली आहे, घरं पेटवली गेली, लोकांचे ऑफिस पेटवले गेले, एस टी महामंडळाच्या बसेस पेटवल्या गेल्या, आणि ज्या प्रकारे हिंसेचा नंगा नाश या महाराष्ट्राने पाहिलेला आहे, त्यावेळेस महाराष्ट्र शांत बसला, एकही गुन्हा दाखल केला नाही. काय म्हणले होते त्यावेळेस गृहमंत्री म्हणले होते की आम्ही संदीप कर्णिक यांच्या अंडर SIT फॉर्म करू. कुठं गेली SIT? कुठं गेला रिपोर्ट? माझी माहिती अशी आहे, 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 100 दिवसाच्या आत SIT रिपोर्ट देणार होती. SIT फॉर्म झाली मार्च 2024ला. जून जुलै 24 पर्यंत रिपोर्ट यायला पाहिजे होता. आज ऑगस्ट 25 आहे. माझा विचार नाही या सरकारला, कुठे ते SITचा रिपोर्ट? त्या रिपोर्टची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार? मनोज जरांगे, तुझी जागा जेलमध्ये. तुम्ही ज्या प्रकारे महाराष्ट्रात हिंसा चालवली आहे, आता हे जे आंदोलन आहे ना, काय साध्य करायचं यांना आंदोलनातनं? मागासवर्गीय कमिशननी कायदे तोडून, घटनाबाह्य जाऊन तुम्हाला 10% आरक्षण दिलंय. 50% ची मर्यादा ओलांडता येत नाही. सरकार त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला 10% आरक्षण दिलंय. कायद्याविरोधी, घटनाविरोधी जाऊन तुम्हाला केलंय. अरे अजून काय करायचं सरकारने? एवढं सगळं करत असताना मला विचारायचं, मनोज जरांगेला आज अजून पाहिजे काय? ओबीसी मध्ये जर त्याची मागणी असेल तर ते सरकारचं काम नाहीये. ओबीसी आरक्षणाचं काम सरकारचं नाहीये, राज्य मागासवर्गीय आयोगाचं आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला त्यांनी निवेदन द्यावं. राज्य मागासवर्गीय आयोगाने 4-4दा रिपोर्ट केलेला आहे, सर्वे केलेला आहे. जवळजवळ 100 कोटी रुपये त्या सर्वेला खर्च आलेला आहे. 100 कोटी खर्च करून अख्खा महाराष्ट्राचा सर्वे केला गेला या सरकारकडनं. तो रिपोर्ट दिला गेला, तो रिपोर्ट सादर केला गेला, तो मान्य केला, त्याच्यावर कायदा झाला. अरे अजून काय पाहिजे? आता ही आरक्षणाची लढाई राहिलेली नाहीये. ह्यांचं जे एक्स्टॉर्शन रॅकेट आहे ना, हे एक्स्टॉर्शन रॅकेट कसं वाचेल ते त्याच्यासाठी हे सगळी लढाई चाललेली आहे. त्यांच्यावर जे गुन्हे झालेले आहेत ना, महाराष्ट्र सगळं अस्थिर करण्याचा आणि महाराष्ट्राचं पेटवण्याचे जे गुन्हे झालेले आहेत ना, हे गुन्हे मागे घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यांचे जे सगळे नातेवाईक वगैरे सगळे, माझ्या माहितीप्रमाणे त्याचे जवळचे नातेवाईक कमीत कमी 3-4 जिल्ह्यांमध्ये तडीपार आहेत. वाळू चोरीचा विषय, राख चोरीचा विषय, खंडण्या मागितल्या जात आहेत. हे सगळं जे आंदोलन होतं, तुम्हाला काय वाटतंय फ्रीमध्ये चाललंय का? लोकप्रतिनिधींना, इंडस्ट्रियलिस्टला खंडण्या मागितल्या गेल्यात. लाखो रुपये, करोडो रुपये जमा केले गेलेले, कुठलाही हिशोब नाही, कसलंही चॅरिटीचं हे नाही. आम्ही इथं मंडळात 151 रुपयाची कोणाची पावती घेतली तर आम्हाला चॅरिटीला हिशोब द्यावा लागतो. इथं करोडो रुपये खर्च केले गेले, कोणी विचारणार नाहीये. माझं सरकारला या माध्यमातून एकच निवेदन आहे की आपण संदीप कर्णिक जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची जी SIT आपण फॉर्म केली होती, आपल्या सगळ्यांना आठवत असेल, मीडियाच्या सगळ्या बंधूंना, की महाराष्ट्रामध्ये तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये हिंसाचार कसा झाला याच्यावर अतिशय डिटेलमध्ये त्यांनी निवेदन दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की कसे ग्रुप फॉर्म केले गेले, कसे कोडवर्ड दिले गेले, कसे कोणाची घरं टार्गेट केली गेली. म्हणजे हे जो नाझी प्रकार आहे ना, फॅसिस्ट प्रकार आहे ना, हा फॅसिस्ट प्रकार महाराष्ट्रामध्ये झाला. आणि मेन म्हणजे असं आहे की त्याच्यावर कोणालाही गुन्हा झाला नाही, कोणालाही अटक झाली नाही, आणि हे सगळं असंच चालू आहे. आणि हे परत गेले पुन्हा माझ्या मागच्या
अशा पद्धतीने चालू आहे. तर ह्यांना आता आरक्षणाशी काही पडलेलं नाहीये, त्यांना आरक्षण भेटलेलं आहे. खरं तर ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आरक्षणाची मागणी केली होती त्यावेळेस पण EWSचं 10% आरक्षण हे मराठा समाजाला भेटत होतं. आम्ही कुणीही विरोध केला नाही, कारण आम्ही विचार केला व शेवटी गरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांना कुठं ना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. तर त्यामुळे EWS आरक्षणाला आम्ही विरोध केला नाही. ज्यावेळेस मनोज जरांगे पहिल्यांदा आरक्षणाला उपोषणाला बसले होते त्यावेळेस पण मराठा समाजाला 10% EWSचं आरक्षण होतं, तरीही हट्ट केला ओबीसीतनंच पाहिजे, एवढंच पाहिजे. आता ओबीसी मध्ये 450 जाती 19% आरक्षण, एका जातीला भेटून किती भेटणार आहे याचा विचार पण त्यांनी केला पाहिजे. पण विचार आता तो करायचा नाहीये. आता हा राजकीय स्टंट आहे. मुळात आता ही आरक्षणाची लढाई राहिली नाही, कारण आयोगाने त्यांचं काम केलेलं आहे, सरकारने कायदा केलेला आहे, आरक्षण देऊन टाकलेलं आहे. आता हे जे केसेस आहेत हे सगळं वाचवण्यासाठी आणि त्यांचं जे एक्स्टॉर्शन रॅकेट चालू आहे ते चालू ठेवण्यासाठी आता हे प्युअर कमर्शियल विषय आहे, बाकी काही नाहीये. मनोज जरांगेला मला वाटतं SITचा अहवाल महाराष्ट्र सरकारने पब्लिक करावा आणि लवकरात लवकर त्या अहवालाची अंमलबजावणी करून मनोज जरांगेला जेलमध्ये टाकावं. आमचं राज्य सरकारला आणि गृहमंत्र्याला एकच आता म्हणणं आहे, ह्या मनोज जरांगे ज्या ह्या नक्षलवादी कारवाया आहेत आणि या नक्षलवाद्यासारख्या ज्या धमक्या आहेत, तर या जरांगेला तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावणार आहे का? ह्याच्यापर्यंत कायदा पोचतो का? याच्यावर कायदेशीर कारवाई करणार का? नाहीतर सरळ आम्ही मागणी करणार की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवता येत नाही आणि इथं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. जर हा मुख्यमंत्र्याला जर चॅलेंज करत असेल, सरकार उलटून टाकायची भाषा करत असेल, तर उद्या उठून ओबीसीच्या घरावर हल्ले होतील. त्यामुळं जर याला कायदेशीर तुम्ही पट्टा घालू शकत नाही, याच्यावर नक्षलवादी कारवाई केल्याचा मी तर म्हणतो राष्ट्रीय तो जो सुरक्षा कायदा आहे तो जर आपण लावू शकत नाही तर तुम्ही मग सत्ता सोडा, राष्ट्रवादी राजवट लागू करा. एवढंच माझं शेवटचं बोलणं आहे. आणि आपल्या माध्यमातनं आमचं चॅलेंज आहे, मनोज जरांगे गेले 15-20 वर्ष तुम्हाला मराठा आरक्षण कोर्टात टिकवता आलेलं नाहीये. आमचं चॅलेंज आहे, तुमच्या आरक्षणाचं काय होईल ते तर आम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला शब्द देतो ओबीसी समाजामध्ये तुम्हाला येऊन देणार नाही. काय करायचं ते करा. जर आम्ही आता लक्ष ठेवू नये, जर सरकारने ह्या झुंडशाहीला, ह्या दबावाला, ह्या धमक्यांना जर भीक घालून आणि घाबरून जर ओबीसीच्या विरोधात जसं मागच्या वेळेस जानेवारीमध्ये जो सगळे सोयरे काहीतरी तो GR आणला होता, असं जर काय केलं तर केल्यानंतर मग आम्ही महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असं ओबीसीचं आंदोलन करू. मागच्या वेळेस पण एल्गार सभेच्या माध्यमातून ही सगळी एकी दाखवली होती. यावेळेस पण आम्ही बघतोय याची काय नाटकं चालू आहेत आणि सरकार का त्याला एवढं घाबरतंय. तर आता घोडे मैदान लांब नाही, 2 ते 3 दिवसात आम्हाला समजेलच ह्याचे काय कोण लाड पुरवतंय. त्यानंतर मग आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था बघणार नाही किंवा सणसूद काही बघणार नाही. आमच्या जर ओबीसीच्या आरक्षणाला नक लागलं तर आम्ही शांत बसणार नाही. आणि जो आपण विषय सांगितला की आपण पण आंदोलन करणार का, खरं तर आम्हाला बघायचं सरकार काय करते, कारण सरकारने कायदा केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे सरकार काय परत त्यांचाच कायदा कॅन्सल करणार का हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही बघू सरकार काय करतंय आणि त्याचं शेवटचंच आंदोलन असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, त्यामुळे आपण वाट बघू. नाही, ती समिती जेव्हा 2014ला नारायण राणे समिती आली होती ना, तेव्हापासून मराठा प्रश्नांवर एक उपसमिती मंत्र्यांची तेव्हापासून कंटिन्युअस प्रोसेसमध्ये. आता त्यांनी फक्त अध्यक्ष बदलले, म्हणजे याच्या आधी मला वाटतं चंद्रकांत दादा होते, आता राधाकृष्ण विखे पाटील केले. आता ते पण शल्य आहे आमच्या मनामध्ये. मग तुम्हाला मनोज दादा उठले, तुम्हाला बाकीचे हे सगळे उठले, तुम्हाला इथं हे सगळे धमक्या दिसायला लागल्या. त्यावेळेस तुम्ही मराठा समाजासाठी ती समिती नेमली जाती, तिथं 11 मंत्री नेमले जातात. आणि का रे तुम्हाला मग ओबीसी साठी अशी एखादी मंत्रिमंडळ उपसमिती नाही तुम्हाला देऊ वाटत का? आम्ही ओबीसी या काय महाराष्ट्राची लेकरं नाही का आमचे काय अधिकार नाही आम्हाला का? आम्ही तुम्हाला मतं देत नाही? म्हणजे महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या दबावाखाली एका प्रस्थापित समाजाला किती घाबरावं. महाराष्ट्र म्हणजे हा भारतामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये हे दाखवत असेल, हा सगळा जे उघड दिसतंय सगळं, हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत इतिहासामध्ये क्रांती केलेली आहे.
पण एवढं कुठंतरी एका आडांचोट माणसाच्या झुंडशाहीच्या धमक्यांना घाबरून हे राज्य सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री एवढं घाबरतंय. हे आता आपण हा भारतापुढं कोणता आदर्श निर्माण करतोय. आणि हे सगळ्या तुम्ही जे महाराष्ट्रातली तब्बल आलुतेदार बलुतेदार हा सगळा बहुजन समाज आहे. आम्ही पण बघतोय ना, आमचे पण कान उघडेत, आमचे पण डोळे उघडेत. तुम्ही काय काय करताय, त्या नियमांच्या बाहेर जाऊन काय काय करताय हे सगळं दिसतंय. आमच्या विद्यार्थ्यांना द्यायला 126 कोटी नाही तुम्हाला, पण जर तो जरांगे म्हणला की ही समितीला वाढ, त्या समितीला वाढ, इथं पलीकडे ते आमच्या महाज्योतीला दिली का अजित पवारांनी इथं जागा पुण्यामध्ये? इथं पलीकडे गेलं तर 150-200 कोटीचं सारथीची काचेची बिल्डिंग आहे. का अजित पवार बोलत नाही त्याच्यावर? आणि आम्ही वरल्या म्हणतो तुम्ही अजित पवारांनी शिवा का देता? आणि मनोज जरांगे तर मुख्यमंत्र्याची आईमाई काढतात ते. त्यावेळेस मग नैतिकता कुठं जाती? हे सामाजिक ज्ञान शिकवणारे कुठं जातात? तुम्ही फक्त ओबीसींना भाषा शिकवणार आहे का? त्या जरांग्याच्या मुसक्या कोण आवळायच्या? त्याला कोण पट्टा घालायचा? मग म्हणणार आमच्या दादांची भाषा अशी आहे. अरे वा रे देवेंद्र, तुझं सरकार एवढी हतबलता, एवढी मजबुरी निवडणुकांसाठी असं राज्य चालवणार आहे तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.